नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या देवळात, म्हणजेच खेमेश्वराच्या देवळात. कुठे चाललो आहे आपण? मंदिरात चाललंय. गावच्या. कोणत्या गावच्या? खेमेश्वराच्या. हां, केमेश्वराच्या. कुठे जातो? आपण मंदिरात जातोय गावच्या. चला आमच्यासोबत या. आम्ही आलो कुठे चाललाय? आरतीच्या गावी. हा, मंदिरात चाल. नवशीमध्ये आता फिरतोय. हा, आणि आता आम्हाला कुठल्या देवळात येते तुम्ही? खेमेश्वराच्या. संगमेश्वर. खेमेश्वर. खेमेश्वरांच्या मंदिरात चाललोय आम्ही सगळे. हा, त्यानंतर अजून दीपक कुठलं देवीचं मंदिर आहे ते पण आहे. ओके. त्यानंतर आम्ही एक देवीचं दुर्गा मंदिर वगैरे बघणार आहोत. हा, आणि छान वाटलं नवशीमध्ये आम्हाला. आवडलं ना? म्हणजे जेवढी आधी अपेक्षा केली नव्हती त्या मानाने खूपच छान आहे. हा, सगळी झाडं वगैरे, काजूची झाडं बघायला मिळाली, आंब्याची झाडं बघायला मिळाली. सगळी मी करवंदाचं झाड कधी पाहिलं नव्हतं, ते मी बघितलं. जन्माला कशाला आली? आणि हा डायलॉग बोलून वाट लावलेली आहेस तू. आणि जांभळाचं झाड मी अजून काय बघितलेलं नाही, ते मला कुठे आहे ते माहिती नाहीये. हे आंबे पडले होते, चांगलं आहे का? कुठल्या आंब्याचं होतं काय माहित? त्यांनी काय सांगितलं? अळूची उसरी का? छोटासा आहे ना? जाऊ मी परत फोटो काढायला. हा, जा. नको, तुला जायला जमणार नाही. तू जरा थांब. आमच्या घरापासून जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर आमच्या ग्रामदेवतेचं म्हणजेच खेमेश्वराचं मंदिर आहे. तर हा जो रस्ता आहे, आमच्या घरापासून निघालो आम्ही जायला. आणि हे बघा, हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. तर प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असतं. तर आमच्या इथे हे खेमेश्वराचं मंदिर आहे. आता माझ्या माहेरी देवीचं देऊळ आहे, चंडिका मातेचं मंदिर आहे. तर जेव्हा केव्हा आम्ही येतो इकडे गावी, तेव्हा आम्ही इथे ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन नमस्कार करून येतो. तर आता आम्ही हे बघा, हे जे मंदिर आहे आणि हे जे दगड आहे याला सहाणा म्हणतात. तर इथे मंदिराच्या आतमध्ये शिरताना इथे या दगडीला नमस्कार करून आतमध्ये जातो. त्याच्यानंतर हे बघा, हे मूर्ती आहेत देवाच्या. तर आणि इथे मंदिराला म्हणजे जो गाभार आहे तिथे लॉक केलेलं असतं. सकाळी पुजारी येऊन पूजा करून जातात. त्याच्यानंतर गाभाऱ्याचा जो भाग आहे जिथे मूर्ती असतात तिथे लॉक लावलेला असतो आणि बाहेरचा जो दरवाजा आहे तो ओपन असतो, की जेणेकरून कोणी येईल ते इथे नमस्कार करून जातात. तर आता त्याच्यानंतर आम्ही चालत चालत पायवाटेनंच चाललो आहे. तर इथे जाताना आम्ही माझी चुलत नणंद इथे राहते, तिथं जवळपास घर आहे. तर तिच्या घरी सुद्धा गेलो होतो. तिने मस्त पन्नं वगैरे करून दिलं होतं. आता या गरमीच्या दिवसात जेवढं थंड म्हणजे कैरीचं पन्नं, कोकम सरबतचे पेव प्यायला मिळेल तेवढं खूप छान वाटतं. तिच्याकडे गप्पा टप्पा मारून थोडा अर्धा एक तास बसलो आणि आता आम्ही निघालो. इथे हे आहे. आता इथे आम्ही या देवळात चाललो आहे. हे देवीचं मंदिर आहे, दुर्गा मातेचं मंदिर आहे. आणि पूर्वी आता हे नवीन मंदिर बांधले, पण जे आधीचं मंदिर जुनं होतं ते खूप छान होतं. आणि जे पांडवांनी एका रात्रीत जी मंदिरं बांधले त्यांपैकीच हे एक मंदिर आहे. पण पूर्वी इथे खूप साऱ्या ज्या मूर्ती म्हणजे जमिनीमध्ये दगडाच्या ज्या मूर्ती सापडतात त्यासुद्धा इथे होत्या. तर आता हे नवीन मंदिर बांधले, तर ह्या मंदिरातसुद्धा बाहेरून दरवाजाला लॉक केलं होतं. त्यामुळे फारसं देवीची मूर्ती दिसली नाही. दिसायला खूप सुंदर आहे देवीची मूर्ती. आणि इथे झऱ्याचं पाणीसुद्धा आहे इथे बांधलेलं असं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.